आज दिल्लीतून एक मोठी आणि देशभर चर्चेत राहणारी बातमी समोर आली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवलाय। त्यांनी हे आपल्या एक्स हँडलवर देखील जाहीर केलंय। पण हा राजीनामा दिसतोय तसा नाही। राजीनाम्याच्या पत्रात प्रधान म्हणतात, जंतर मंतरवर आणि देशात जी स्थिती निर्माण झाली आहे तिचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, विद्यार्थ्यांचं भविष्य कायदेशीर पेच प्रसंगात अडकू नये आणि मुले अभ्यासावर आणि करिअरवर फोकस करू शकतील या विचारानं मी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवलाय। म्हणजे ते स्पष्टपणे सांगतायत, जंतर मंतरवरील परिस्थिती आणि देशाची अवस्था पाहून त्यांनी हा राजीनामा दिलाय। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या एकतेसाठी हा निर्णय घेतल्याचा त्यांनी दावा केलाय। पण नीट पेपर लीक किंवा परीक्षेतील अनियमिततेची जबाबदारी मात्र त्यांनी कुठंच स्वीकारली नाहीये। त्यांनी फक्त इतकंच सांगितलंय की 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षेत अनियमितता आढळली, सरकारनं ताबडतोब CBIला चौकशी सोपवली, परीक्षा रद्द केली, पुन्हा घेतली, तसंच पुढील वर्षापासून CBT मोडमध्ये परीक्षा होईल। एका महिन्यापासून चाललेल्या आंदोलनाची सर्वात मोठी मागणी पूर्ण झाली, पण राजीनाम्याच्या पत्रात मी जबाबदार आहे असं एकही वाक्य नाहीये। हा निर्णय खरोखरच विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या हितासाठी घेतलाय की एका महिन्याच्या दबावामुळे? उत्तर अजूनही हवेत आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की, राजीनामा आला पण जबाबदारी मात्र गायब आहे।